बघा मित्रांनो, ज्याला आपण केस कापून घेतो त्यावेळेला जर आपण आरशासमोर पाहत राहिलो तर आपल्याला लगेच केस वाढताना दिसतात का? नाही ना. ती वाढ अत्यंत स्लो होत असते. आपण एखादं बियाणं कुंडीमध्ये लावलं तर त्याला पाहत राहून आपल्याला वाढ त्याची दिसेल का? अगदी रोज जरी पाहिलं आपण तरी त्याच्यात होणारी वाढ ही अतिशय अतिशय सूक्ष्म गतीने होत असते, पण ती वाढ होत असते की नाही? सो म्हणून आपण ज्या वेळेला आपल्या लहान बाळाला डॉक्टरांकडे पण घेऊन जातो त्याला आपण असं म्हणतो का की जरा टॉनिक द्या की ज्यामुळे ना माझ्या बाळाची वाढ जी आहे ना ती वेगाने होईल, फास्ट वाढलं पाहिजे बाळ, म्हणून आपण बाळाला घेऊन जातो का डॉक्टरांकडे? का आपण लसीकरणासाठी घेऊन जातो की होऊ शकणाऱ्या आजारांपासून माझ्या बाळाचं संरक्षण व्हावं, ज्यामुळे होईल काय, मला माझ्या बाळाला सुरक्षित ठेवायचंय, वाढ त्याची आपोआप होणार आहे, निसर्गता वाढ होणार आहे. वाढ मला घेण्यासाठी काही एक्सटर्नल टॉनिक्स बिनिक्स द्यायची आवश्यकता नसते, मला फक्त संकटांपासून त्याला वाचवणं गरजेचं असतं. तसंच तुमच्या पोर्टफोलिओ मधल्या SIPs ना देखील तुमच्यावरती येत असणाऱ्या आर्थिक संकटांपासून वाचवणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी ठरते.